नमस्कार, माझे नाव पितांबर नीलकंठ पाटील, राहणार भुसावळ, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। माझा व्यवसाय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे। गेले 6 वर्ष अगोदर मी टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे माझे मित्र समाधान कुरकुरे यांनी मला एक वास्तुशास्त्रज्ञ स्वप्नील रोणकर सर यांच्याशी भेट घालून दिली। त्यांनी माझ्या घरात छोटी पहिली जी ट्रीटमेंट असते ती छोटी ट्रीटमेंट त्यांनी केली। त्या ट्रीटमेंटमुळे मी थोडंसं टेन्शन मधून मुक्त झालो। त्यानंतर दुसरी जी ट्रीटमेंट केली त्यांनी, त्या ट्रीटमेंटमुळे मला मी आज इथपर्यंत आलेलो आहे। मी जे टेन्शन मध्ये होतो त्या टेन्शन मुक्त होऊन आज माझं व्यवस्थित आहे आणि वेल सेट झालेले, कामाचा फ्लो पण वाढलेला आहे, लोक पण जोडलेले आहेत। मी लोकांना सांगू इच्छितो की भविष्याच्या दृष्टीने आणि पुढील जनरेशनच्या दृष्टीने वास्तुशास्त्र करणे हे गरजेचे आहे। धन्यवाद स्वप्नील सर, तुमची साथ आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे। धन्यवाद सर। तुम्ही गेले 5-6 वर्षापासून वास्तूची ट्रीटमेंट केली, त्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात वेगवेगळे चेंजेस बघितले किंवा जे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये होते त्याच्यानंतर हळूहळू त्या प्रॉब्लेम वर ओव्हरकम होत गेले, म्हणजे त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर निघत गेले। कर्ज असेल, घरातले इश्यूज असेल, डिप्रेशन, टेन्शन, जे काही तुमचे रिलेटेड प्रॉब्लेम होते, तर तुम्ही इतरांना काय सांगाल की बाबा वास्तुशास्त्र हे जे आहे हे किती ऑथेंटिक आहे, किती जेन्युइन आहे आणि ते केल्यानंतर आयुष्यात काय होऊ शकते, किंवा तुम्ही जो बदल फेस केला किंवा बघितला तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही इतरांना काय सल्ला द्याल लोकांना? मी लोकांना एवढंच सांगू इच्छितो की भविष्याच्या दृष्टीने वास्तू करणे खूप गरजेचे आहे। आपल्याला जिथं आपल्याला काही स्टॉप लागला किंवा काही समजत नसेल किंवा आपण बॅक येत असेल, तिथं वास्तूच्या इच्छाने आपण पुढे जाऊ शकतो। ओके, वास्तू करणे खूप गरजेचे आहे। ओके, तर तुम्हाला तुमचं म्हणणं हेच आहे की बाबा बरेच लोकांना असं वाटते की वास्तूमध्ये पैसा घालवणे चुकीचं आहे। बरेच लोक वास्तूनुसार प्लॅनिंग करून घराचं कन्स्ट्रक्शन करतात, पण त्यांना सुद्धा प्रॉब्लेम असतात। तुमचं तर एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन होतं, खूप सारे प्रॉब्लेम इथे होते, पण त्यात आपण प्रॉपर ट्रीटमेंट करून तुम्ही आज तुम्ही जे म्हणताय की खूप तुमचा पॉझिटिव्ह झालं। माझं तर घराचं ऑलरेडी बांधकाम होतं, मी त्यात वास्तू केलेली आहे, पण वास्तू केल्यामुळे खूप पुढे गेलेलो आहे। वास्तूमुळे लगेच रिझल्ट भेटत नाही, थोडा वेळ लागतो। आणि मी पण स्वतः सांगतो की बाबा कमीत कमी तुम्हाला 45 ते 60 दिवस लागतील। 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर तुमचे रिझल्ट सुरू होतात वास्तू केल्यानंतर, हे मी स्पष्ट सांगतो। आणि ते मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं। आधी आपण जे ट्रीटमेंट केली होती, बेसिक पट्ट्या, टेप किंवा बेसिक बॅलन्सिंग ज्याला म्हणतो, ज्याला आपण टेम्पररी ट्रीटमेंट म्हणतो, त्याच्यानंतर आपण कार्बन ट्रीटमेंट मध्ये गेलो, त्यात तुम्ही खर्च केले खूप पैसे, आणि तो जो खर्च आहे आज तुम्हाला काय वाटते की बाबा तो त्यावेळेला केलेला जो खर्च आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे? त्यावेळेस केलेला खर्च हा योग्य होता। ओके, तो केलेला खर्च माझा खूप निघून आला। ओके, आणि त्यात तुमच्या कामाचा फ्लो पण वाढला, त्यात माझ्या कामाचा फ्लो पण वाढला, नाव पण झालं, लोक पण जुळले। आणि आता तुमचं सर्व सुरळीत चालू। ओके, असंच व्यवस्थित असो आणि तुम्ही आयुष्यात खूप पुढे जा। तुमच्या घरात, फॅमिली मध्ये हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, हेल्थ चांगली असो, हेच मी परमेश्वराला प्रार्थना करेल। आणि आज तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद।